तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड व्लॉग्स या चॅनलवरती. कसे आहात? आय होप तुम्ही सगळे खुश असाल, मजेत असाल, अशा आशा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजचा व्हिडिओ हा खूपच इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. कुठेही स्किप करू नका. तर मित्रांनो, सांगायचं आहे असं आहे की गेले कित्येक दिवसापासून खूप लोकांच्या कमेंट येत होत्या. खूप लोक म्हणत होते की दादा तुमचा चॅनल जो आहे तो मोनेटाईज झालेला आहे. परंतु तुमचा संघर्ष की तुम्ही चॅनल कशा पद्धतीने मोनो केला हे आम्हाला सांगा, म्हणजे आमचे जे नवीन चॅनल आहेत ह्या चॅनलसाठी आम्ही पण त्याच पद्धतीने प्रयत्न करू. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण चॅनल खोलतो, चॅनल खोलल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण व्हिडिओ सोडतो, पहिल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, तिथं आपल्याला पहिल्यांदा वाटतं की आपण ह्या क्षेत्रात कुठेही पुढे जाऊ शकत नाहीत, आपले व्हिडिओ लोक पाहत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, लाईव्ह घेतली तर लाईव्हला लोक येत नाहीत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही प्रयत्न करा. एक दिवस नाही, कंटिन्यू तुम्ही लाईव्ह घेत चला, कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ सोडत चला, एक टाइम फिक्स करा. 100% तुम्हाला ह्या यूट्यूब क्षेत्रात यश येतं. आणि माझंही तसंच काही होतं. ज्यावेळेस चॅनल खोलला त्यावेळेस खूप अडचणी मला आल्या. त्यानंतर मी प्रत्येक अडचणीवर मात करून कंटिन्यू मी व्हिडिओ सोडत गेलो आणि हे व्हिडिओ सोडता सोडता एक दिवस असा आला की चॅनलचा मला कडून हे आला, ईमेल आला की तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राम या कन्सेप्टसाठी अवेलेबल झाला आहे किंवा हा कन्सेप्ट तुम्हाला अवेलेबल झाला आहे, तुम्ही मोनोटाईज पॉलिसी अप्लाय करू शकता. आणि त्यानंतरनं मी अप्लाय केलं. अप्लाय केल्याच्या नंतर 3 ते 4 वेळा मला रियूज कंटेन आला. रियूज कंटेन आल्याच्या नंतरनं पुन्हा निराशा म्हणजे डोक्यात आली, की बाबा आपण काय करतोय? कामधंदा सोडतोय आणि टाईम देतोय याला 2-2, 3-3 तास आपण या चॅनलसाठी देतोय, अख्खा दिवस घालवतोय. याच्यातून आपल्याला काहीच फायदा आणि उपयोग होत नाही. ह्या गोष्टी लक्षात आल्या. खूप लोकं म्हणायला पण लागली, "हे करण्यापेक्षा तू कुठेतरी कामधंदा कर, तिकडं जा, ते बघ." आणि सगळ्यात महत्त्वाचं ती गोष्ट म्हणजे खरंच मोटिव्हेशनल होती, टर्निंग पॉइंट होती. आणि माझ्यासोबत माझा मित्र म्हणजे ओम पण म्हणजे प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करत होता. त्याने पण प्रत्येक व्हिडिओमध्ये काम केलं. आम्ही कॉमेडी कन्सेप्ट पण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरनं त्यात पण काही यश असं म्हणावसं आलं नाही. व्ह्यूज काही जास्त जात नव्हत्या. त्याच्यानंतरनं आम्ही खूप व्हिडिओ शॉर्ट बनवले. तर शॉर्ट व्हिडिओला पण ओमचा विषय असा झाला, की चाइल्ड जे म्हणजे छोट्या मुलांना आपण व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही, तसा कन्सेप्ट मला खूप वेळा यायचा. त्यानंतरनं त्याच्यावर पण मी सोल्युशन कुठेतरी काढलं आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा ओम आणि मी सोबत काम करायला लागलो. पुन्हा आम्ही दोघं म्हणजे एकत्र व्हिडिओ सोडायला लागलो. आणि सध्या तरी ओमची 10वीची एक्झाम असल्यामुळे तो काही जास्त आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नाही. पण भविष्यात पुढं त्याची एक्झाम झाल्याच्या नंतर तो कंटिन्यू आपल्या लाँग व्हिडिओमध्ये असेल आणि इथून पुढं तुम्हाला लाँग व्हिडिओ कंटिन्यू पाहायला मिळतील. सांगण्याचा उद्देश एवढाच, की तुम्हीही कुठेही हार मानू नका. ज्यावेळेस तुम्ही तुमचा चॅनल काढताय त्यावेळेस चॅनलमध्ये जास्तीत जास्त मेहनत घ्या. एक दिवस नक्कीच यश हे तुमच्यापर्यंत येतं. मला सुद्धा खूप लोकांनी नावं ठेवलेत, की बाबा तू हे जे करतोय ह्यातून तुला यश भेटत नसतं, तू पुढे जात नसतो. किंवा खूप म्हणजे जवळचे लोक पण म्हणायचे, की ह्या गोष्टीत काय म्हणजे खरं नाही, ह्याच्यातून पैसे कमवू शकत नाही. पण मित्रांनो, जर तुम्ही ध्येय एक ठेवला आणि त्याच्या पाठीमागे धावलात तर नक्की ते यश तुम्हाला भेटून जातं आणि 100% पैसे पण तुम्हाला YouTubeच्या माध्यमातून भेटतात. आणि माझं पण तसंच काही झालं. एवढा सगळा प्रयत्न केल्याच्या नंतरनं जे 2025 होतं त्याच्या एंडिंगला म्हणजे 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता माझा अवघ्या 8 तासात चॅनल मोनेटाईज झाला. आणि 7 ते 8 तासात मोनेटाईज झाला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या चॅनलला डॉलर पण लागला. खरंच खूप आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून. आणि बघता-बघता ते डॉलर पण कंप्लीट होतायत आणि तुमच्यापर्यंत लवकरच पहिला पेमेंट YouTubeचा जो येणार आहे, त्याचा व्हिडिओ पण मी टाकेल. आणि इथून पुढचं जो काही लाँग व्हिडिओ असेल, जो काही कन्सेप्ट असेल, तो डेली कंटेंट तुमच्यापर्यंत येत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओमच्या पण काही म्हणजे आनंदाच्या, दुःखाच्या अशा गोष्टी आहेत YouTubeच्या संदर्भात, जसं की काम केलेलं आहे त्यांनी काय-काय, त्याचं पण आपण बाईट्स पुढे घेतच आहोत. तर त्याचा पण बाईट्स घेऊ. मी काही जास्त बोलत नाही, त्याला पण बोलायचंय. तर चला, धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका ओम आणि तर तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असाल असं मी आशा व्यक्त करतो. तर आमचा चॅनल मोनेटाईज झाला, हे मी तुम्हाला कसा झाला, त्यामागे कसला संघर्ष होता हे तुम्हाला मी सांगत आहे आता. तर पहिल्यांदा मी तरी अंदाजे बघा 7वी का 8वीत होतो. तेव्हा दादा टिंबुर्णीला होता. म्हणजे त्यांचं दुकान होतं, कशाचं हॉटेल होतं. तेव्हा ते तिकडं होता आणि त्यांनी एक व्हिडिओ सोडलेला. ते मी आमच्या मोबाईलवर बघितलं. तर मी म्हटलं दादाच आहे की. आणि तर त्याच्या व्हिडिओला अक्षरशः 8 का 9 हजार व्ह्यू आलते. पहिलाच व्हिडिओ होता त्याचा. आणि त्या व्हिडिओला
म्हणजे व्ह्यू चांगल्या आल्या, कमेंटही चांगल्या होत्या. मग मी म्हणलं दादाला असंच फोन केला. म्हणलं व्हिडिओ ही सोडतो का? लय भारी हे सोडतो म्हणलं. मग परत मग ते दादा म्हणला मी पण येणार आहे आता घरी. म्हणजे त्याचं गावी म्हणजे आमच्या शेजारीच घर आहे. तर ते म्हणला आम्ही पण येणार आहे. मग ते आला. आल्यावर मग मी दादाला म्हणलं चल बरं आपण काढू एखादा व्हिडिओ. मग आम्ही अक्षरशः ते तंबाखूचा व्हिडिओ सोडला बघा. पहिला व्हिडिओ तो तंबाखूवरून काढलेला होता. तो सोडला पहिल्यांदा. तेव्हा काही त्याला एवढे व्ह्यू आले नाहीत. मग दादा म्हणला नाही का आपल्याला व्ह्यू येत. मग मी म्हणलं त्याला असू दे नका का येऊ आपण सोडत बसू. मग आपलं मी पण म्हणलं हाय दादा म्हणून आपलं मी पण सोडत राहिलो. दादा आणि मी दोघं व्हिडिओ काढत होतो. काढता काढता अचानक मी आता 10वीत आहे. तर 10वीचा माझा आता सराव चालू आहे म्हणून मी जास्त करून येत नाही दादाकडं. तरी मोबाईलवर दररोज त्याचे व्हिडिओ बघतो, त्याच्या कमेंट हे बघत असतो. मग आज मी आलो कारण की 2-3 दिवस आता सुट्ट्या आल्यात म्हणून मी आलो. तर मी आज बघू व्हिडिओ काढायचं म्हणतोय. मग काढल्यावर तुम्हाला सोडूच. मग हे सगळं झाल्यावर आमच्या व्हिडिओला आजकाल म्हणजे आता व्ह्यू ही जास्त यायला लागल्या, कमेंट ही चांगल्या यायला लागल्या आणि त्यात आमचे सबस्क्रायबर 6,000च्या जरा पुढे गेले. तर त्यातली त्यात मोनो झाला म्हणजे केव्हा झाला म्हणजे 2025 संपल्यावर करेक्ट बघा 8 तासांनी मोनो झाला आमच्या चॅनल. दादाने काय मला सांगितलंच नाही. पुढच्या दिवशी माझा पेपर होता. पेपरला जायच्या अगोदर मी आलो असंच म्हणलं भेटून तर जावं दादाला. तर दादा मला मोनोटाईज झाला तर आपला चॅनल. म्हणजे खूप खुश झालो तेव्हा. मग खुश झालो मग त्याला म्हणलं बरोबर येतो पेपरवरनं आता आपण बघू जरा लक्ष देऊ यूट्यूबकडं. तर मित्रांनो तुम्ही पण यूट्यूबकडे एक आता आमचा चॅनल मोनोटाईज होऊन 15-20 दिवस झाले. तर आता लवकरच काही दिवसात आमचं पहिलं पेमेंट म्हणजे यूट्यूबचं पहिलं पेमेंट येणार आहे. तर ते कसं येतंय काय येतंय ते सगळं तुम्हाला आम्ही लाईव्हच्या माध्यमातून दाखवू किंवा एक व्हिडिओ सेपरेट काढू आणि तो दाखवू. मग काही दिवसातच येईल ते पण तुम्हाला दाखवू. धन्यवाद.